सगळं सेट आहे ना. हां स्टार्ट स्टार्ट झालं. ओके. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या पिरियडला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ज या चॅप्टरमधला फॉर्मेशन ऑफ रेझोनन्स ज्याच्यामध्ये अगोदर आपण फ्री व्हायब्रेशन्स नंतर फोर्स व्हायब्रेशन्स त्यांची चर्चा केली. त्याच्यानंतर हाऊ द रेझोनन्स इज क्रिएटेड, व्हॉट आर द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ रेझोनन्स, या सगळ्या बाबींची आपण चर्चा केली होती. आता पुढचा जो पार्ट आपल्याला बघायचा आहे की हाऊ द स्टेशनरी वेव्ज आर फॉर्म in air column, how the stationary waves are formed along the string. We will discuss about those things. So first we will discuss about the vibration of air column when pipe is closed at one end. So this is what the first point, that is vibration in air column. And among that, we will discuss pipe closed at one end. Means what? If you will consider, this is what a pipe which is closed at one end, which is closed at one end. And if a tuning fork is tuned and placed like this at the mouth of open tube of the jar or open end of the tube, vibrations are created by means of this tuning fork. These vibrations are moving along this pipe, incident at closing, then it is reflected and the stationary wave is formed. या पद्धतीचं फॉर्मेशन त्या ठिकाणी असतं. म्हणजे मी एक ट्युनिंग फॉर्क घेणार, ट्युनिंग फॉर्कला ट्यून करणार अलॉंग द माउथ ऑफ ट्यूब, मी त्याला ठेवलं तर तिथे व्हायब्रेशन्स आत जातील, त्याचं रिफ्लॅक्शन होईल आणि मग आपल्याला त्या ठिकाणी एक स्टेशनरी वेव्ह आपल्याला फॉर्म झालेली दिसेल. आता कसं असतं की स्टेशनरी वेव्ह आली की स्टेशनरी वेव्ह आपण शिकलो आहोत. स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काय शिकलो होतो, या पद्धतीने वेव्ह फॉर्म होते अलॉंग द स्ट्रिंग, मी दाखवलं होतं. तर अशी वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला प्रोड्यूस होते या पद्धतीने. म्हणजे देर इज ऑलवेज नोड ॲट द क्लोज एंड, देर इज ऑलवेज नोड ॲट क्लोज एंड. जे क्लोज एंड्स असतात तिथे नोड आपल्याला क्रिएट झालेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी जी वेव्ह येणार आहात तर इथे हे क्लोज एंड आहे, म्हणजे इथे काय येणार, तुमचा नोड येणार आणि मग ती वेव्ह व्हायब्रेट होणार. सेकंड थिंग, जिथं ओपन एंड असतं तर त्या ओपन एंडला ऑलवेज काय असणार, अँटीनोड असणार. मीन्स देर इज ऑलवेज अँटीनोड ॲट द ओपन एंड. मग आता हे जे व्हायब्रेशन्स असतात ना, याच्यामध्ये काय असतं, अगोदर आपण काय चर्चा करणार, फंडामेंटल व्हायब्रेशन्स. म्हणजे जो एअर कॉलम व्हायब्रेट होतो बेसिकली त्याचे व्हायब्रेशन जे होणार तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असू शकते, की मिनिमम एअर कॉलम कशा पद्धतीने व्हायब्रेट होऊ शकतो, मिनिमम त्याला म्हणतो आपण फंडामेंटल. मग अकॉर्डिंग टू द कन्सिडरेशन, अकॉर्डिंग टू द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह, देर इज ऑलवेज नोड ॲट क्लोज एंड. म्हणजे या क्लोज एंडला काय आला पाहिजे, नोड आला पाहिजे, आणि ओपन एंडला काय आला पाहिजे, अँटी नोड आला पाहिजे. मग बेसिकली सर्वात लोवेस्ट व्हायब्रेशन जर आपण पकडलं तर इथे नोड येणार आणि ओपन एंडला येणार अँटी नोड. म्हणजे या पद्धतीने व्हायब्रेशन्स तुमचे झालेले दिसतात. या पद्धतीने बरोबर आहे. याला म्हणतात सिम्पलेस्ट. मग जर मी याचा विचार केला, सपोज L is the length of this pipe, L is the length of this pipe, आणि ही जी वेव्ह या ठिकाणी क्रिएट झाली स्टेशनरी वेव्ह, हिची वेव्हलेंथचा जर विचार केला, वेव्हलेंथचा विचार केला म्हणजे काय होतं, हे पूर्ण लूप आहे.
पूर्ण लूप म्हणजे त्याची वेवलेंथ किती असते, हे सॉरी पूर्ण लूप नाही, दिस इज हाफ लूप, हे हाफ लूप आहे, हे याला म्हणतो आपण पूर्ण लूप, हे पूर्ण लूप आहे, हे हाफ लूप आहे, याची वेवलेंथ आहे λ/2 एवढ्या पार्टची. तर इथे त्याच्या पण हाफ आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड म्हणजे ते किती असेल आपलं λ/4. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्ह मध्ये आपण बघितलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन नोड अँड अँटी नोड दॅट इज λ/4. या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी वेवलेंथ मिळणार ह्या लूपची. मग आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काढायची, फ्रिक्वेन्सी काढायची की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा ह्या जी स्टेशनरी वेव्ह या ठिकाणी फॉर्म झाली आहे त्याची फ्रिक्वेन्सी जर मला डिटरमाइन करायची असेल तर ती मी कशी करणार. आपला जो फॉर्म्युला आहे v = n λ, फ्रिक्वेन्सी मला काढायची, सो n = v/λ. लॅम्डाची व्हॅल्यू आपल्याला इथून काढता येईल कशी, λ = 4L, हा 4 वर जाणार. मग ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली मला काय मिळणार, v = लॅम्डाची व्हॅल्यू पुट केली 4L म्हणजे n = v/4L. ही फ्रिक्वेन्सी मला मिळणार ह्या वेव्हची. ही जी वेव्ह तुम्हाला इथे स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली त्याची ही झाली फ्रिक्वेन्सी. याला म्हणतात फंडामेंटल मोड. ही जी फ्रिक्वेन्सी आहे याला म्हणतो आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा याला नाव आहे फर्स्ट हार्मोनिक. याला काय म्हणतो आपण, फर्स्ट हार्मोनिक. आता याच्यानंतर आपण काय करणार, अजून नेक्स्ट जो मोड असेल सेकंड मोड, की अजून एअर कॉलम कशा पद्धतीने व्हायब्रेट होऊ शकतो, अजून एअर कॉलम कशा पद्धतीने व्हायब्रेट होऊ शकतो तोच पाईप मी घेतो. म्हणजे आपण काय करू आता, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आपण बघू. फर्स्ट आपण बघितला, आता आपण बघू सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग मी काय करतो, पाईप त्याच पद्धतीने एक पाईप आपण घेऊ विच इज क्लोज ॲट वन एंड like this, close at one end. L, that is what length of the pipe or tube. आता सेकंड मोड आपण जो घेतोय त्याच्यामध्ये आपण काय करणार, आपण म्हटलं होतं की देर इज ऑलवेज नोड ॲट क्लोज एंड अँड अँटी नोड ॲट ओपन एंड. मग सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये असं असेल बघा, असं आपण करू शकतो व्हायब्रेशन लाईक दिस. बरोबर आहे, कंडिशन फॉलो केली त्याने, नोड ॲट क्लोज एंड आणि अँटी नोड ॲट ओपन एंड. बरोबर आहे. आता याची लेंथ जर मला काढायची असेल, याची लेंथ जर मला काढायची असेल ती L = हा काय झाला आपला λ/2, हा काय झाला λ/4 म्हणजे λ/2 प्लस λ/4 असं झालं नाही, म्हणजे किती झाला तो 3 λ/4. या पद्धतीने लक्षात आलं का, दोन नोड्स मधलं अंतर दॅट इज λ/2, नोड आणि अँटी नोड मधलं अंतर λ/4, 4 त्याचा LCM आला म्हणजे हा झाला मला 3 λ/4. या पद्धतीने मला काय मिळाली त्या ठिकाणी, लेंथ मिळाली. मग त्याची फ्रिक्वेन्सी मला काढायची, या फ्रिक्वेन्सीला आपण नाव देऊ N1. फॉर्म्युला माहिती आपल्याला, n = v/λ. सो N1 = v/λ1. या पद्धतीने मला त्या ठिकाणी वेवलेंथ आपण कन्सिडर करू. मग तसं जर आपण घेतलं, लॅम्डाची व्हॅल्यू घेतली तर लॅम्डाची व्हॅल्यू इथे काय येणार 4L/3. आपण इथं λ1 मानला तर इथं पण मी λ1 मानतो. लेंथ हीच असणार, लेंथ चेंज होणारच नाही पाईपची लेंथ. मग आता मला ही लॅम्डाची व्हॅल्यू मी इथे पुट करतो म्हणजे काय मिळणार मला v/4L/3. हा 3 वर जाणार. सो N1 = 3 v/4L.
आता ही टर्म बघा, V/4L. V/4L म्हणजे काय आपला n, म्हणजे मला मिळणार n1 = 3n. याला म्हणतात सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन किंवा ही सेकंड फ्रिक्वेन्सी आपण म्हणू, किंवा याला म्हणतात सेकंड हार्मोनिक्स. याला काय म्हणतो आपण थर्ड हार्मोनिक्सचा डेफिनेशन आपण बघितलेली आहे. हार्मोनिक्स म्हणजे फंडामेंटल आणि त्याचे इंटिग्रल कुठल्या त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहेत त्याच्यावर हार्मोनिक्स ठरत असतं. जर थर्ड फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असेल तर त्याला थर्ड हार्मोनिक म्हणायचं, सेकंड असेल तर त्याला सेकंड हार्मोनिक म्हणायचं. इथे थर्ड आहे म्हणून याला म्हणतो आपण, नीट लक्ष द्या, हे महत्त्वाची टर्म आहे. थर्ड हार्मोनिक्स. आणि ओव्हरटोन ही कन्सेप्ट आपण बघितलेली होती. ओव्हरटोन कन्सेप्ट काय होती? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तिला सोडून द्यायची. फंडामेंटल नंतर येणारी जी नेबरिंग किंवा लगतची जी फ्रिक्वेन्सी असेल त्याला म्हणतात फर्स्ट ओव्हरटोन. याला म्हणणार आपण फर्स्ट ओव्हरटोन. आपण आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन बघू. थर्ड मोड आपण या ठिकाणी बघू. आता थर्ड मोड याच्यामध्ये परत मी फिगर काढतो की अजून पॉसिबल काय कंडिशन्स किंवा अजून पॉसिबली स्टेशनरी वेव्ह कशा पद्धतीने त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकते. तर ते जर आपण बघितलं तर ह्या पद्धतीने मला हा पाईप घेतो मी लाईक दिस, बरोबर आहे. आणि या पाईपमध्ये आपल्याला मॅक्सिमम किंवा कशा पद्धतीने वेव्ह आपल्याला क्रिएट करता येऊ शकते ती आपण काढून बघू. वेव्ह बघा आता या पद्धतीने आपल्याला काढता येईल. लाईक दिस, म्हणजे दोन लूप आणि एक हाफ लूप आपल्याला मिळणार, बरोबर आहे. लाईक दिस. ओके, ही जर लेंथ एल आहे आपला. आता बघा वेव्हलेंथ मला काढायची. बघा ही पूर्ण वेव्ह झाली, दोन लूप आहेत. दोन लूप म्हणजे पूर्ण वेव्ह, म्हणजे ही जी वेव्हलेंथ आहे ही झाली माझी लॅम्बडा, आणि वरची जी आहे ती झाली माझी λ/4, बरोबर आहे. लॅम्बडा प्लस λ/4 म्हणजे मला झाला 5 λ/4, किंवा λ = मी लिहिणार 4L/5. लॅम्बडा आपण इथं λ1 घेतलं होतं, इथं λ2 आपण कन्सिडर करू. परत त्याच पद्धतीने फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मला काय करायचा आहे, n2 = V/λ2. λ2ची व्हॅल्यू मी पुट करतो. V = λ2 आहे आपल्याला 4L/5, 4L/5 5 वर जाणार. सो n2 = 5V/4L. हे म्हणजे काय झालं परत आपला n. सो n2 = 5n असं इक्वेशन आपल्याला मिळतं. n2 = 5n. या पद्धतीने आपल्याला थर्ड मोड आपल्याला व्हायब्रेशनचा स्टेशनरी वेव्हचा आपल्याला मिळणार. म्हणजे बघा आपण जे करस्पॉन्डिंग व्हायब्रेशनची मोड आपण बघतोय स्टेशनरी वेव्हचं, मला आता या पद्धतीने काय दिसतं. आता इथे बघा याला म्हणतो आपण फिफ्थ हार्मोनिक, याला थर्ड हार्मोनिक म्हटलं होतं आपण. हा याला माझा फिफ्थ हार्मोनिक. आणि ओव्हरटोन लगतचा असतो म्हणून त्याला सेकंड ओव्हरटोन आपण म्हणणार. सेकंड ओव्हरटोन, बरोबर आहे. म्हणजे आता कन्क्लुजन आपल्याला मांडायचं. आपल्याला काय मांडायचं आता कन्क्लुजन, की व्हेनेवर द स्टेशनरी वेव्ह इज फॉर्म व्हेन पाईप इज क्लोज ॲट वन एंड. जे व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी क्रिएट होतात त्या व्हायब्रेशन्समध्ये कोणते हार्मोनिक प्रेझेंट असतात किंवा कुठले ओव्हरटोन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात ते आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह झालं. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी
and all its odd multiples. ऑड मल्टिपल्स फक्त त्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंट असताना दिसतात. म्हणजे कसं इथे लिहितो मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n, 3n, 5n म्हणजे पुढे काय येणार 7n. या पद्धतीने अशा पद्धतीने व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी प्रेझेंट असताना दिसतात. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि सर्व त्याची हार्मोनिक्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट असताना दिसतात. आता ओव्हरटोनच्या बाबतीत आपण विचार करू. ओव्हरटोन जे आहेत तर ऑड हार्मोनिक्स आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट दिसतात. इव्हन जे आहेत 2n असेल, 4n असेल, 6n असेल ते ॲबसेंट आहेत. बरोबर. तर हे MCQमध्ये पण विचारलं जातं की when pipe is closed at one end which kind of harmonics are present or which frequencies are present. तर त्या पद्धतीने परीक्षेमध्ये त्याच्यावर पण चर्चा केली जाते किंवा विचारलं जातं. सो दिस इज अबाउट द पाईप क्लोज ॲट वन एंड. आता आपण पुढचा जो प्रकार बघणार आहोत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. पाईप ओपन ॲट बोथ एंड्स ही पार्ट आपण बघू. पाईप ओपन ॲट both ends. B part open at both ends. मग याच्यामध्ये काय या ठिकाणी आपण असा एक पाईप घेणार किंवा ट्यूब घेणार ज्याच्यामध्ये बोथ द एंड्स आर ओपन. बोथ द एंड्स आर ओपन लाईक दिस. मग पहिला आपण बघणार आहोत फंडामेंटल मोड. ओके. अकॉर्डिंग टू द कंडिशन we know that there is always अँटीनोड ॲट ओपन एंड. मग इथे दोन ओपन एंड आहेत म्हणजे तुम्हाला दोन अँटीनोड मिळणार. दोन अँटीनोड मिळणार याचा अर्थ मध्ये तुम्हाला नोड मिळेल. दोन अँटीनोड जर तुम्हाला पाहिजे तर मध्ये काय असणार नॅचरली नोड असणार. म्हणजे या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी व्हायब्रेशन्स मिळतील स्टेशनरी बीच या पद्धतीने. देर इज ऑलवेज अँटीनोड ॲट ओपन एंड म्हणजे मध्ये तुम्हाला काय मिळणार नोड मिळणार. बरोबर आहे. समजा आपण याची पाईपची लेंथ आपल्याला माहिती दिस इज व्हॉट एल. आपल्याला आता वेवलेंथ फाइंड आउट करायची. वेवलेंथ आपल्याला माहिती. हे दोघं जर मी लूप जोडले तर एक सिंगल लूप तयार होणार. सिंगल लूप तयार होणार म्हणजे त्याची वेवलेंथ काय असणार λ/2. बरोबर आहे कळतंय का. हा λ/4 हा λ/4. दोघांची जर मी बेरीज केली λ/4 प्लस λ/4 इज इक्वल टू 2 λ/4 और इट इज λ/2. तेच मी इथे लिहिलंय. बरोबर आहे. मग आपल्याला माहिती बाकी सगळं आपण बघितलं आहे. आता पहिल्या जे आपण एक्सप्रेशन्स बघितले त्याच्यामध्ये आपण बघितले आपला जो फॉर्म्युला आहे v इज इक्वल टू n लॅम्डा. आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v अपॉन लॅम्डा. लॅम्डाची व्हॅल्यू मला काढायची आहे. सो लॅम्डाची व्हॅल्यू 2l असं येणार इथे. ती व्हॅल्यू पुट करतो. सो n इज इक्वल टू v अपॉन 2l. या पद्धतीने मला मिळणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. किंवा याला आपण नाव देऊ फर्स्ट हार्मोनिक. किंवा हे जे आहे फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. फ्रिक्वेन्सी किंवा फंडामेंटल मोड आपण याला या ठिकाणी मिळू शकतो. बरोबर आहे. हा झाला पहिला पार्ट आपला. आता आपल्याला तसंच जे मागचे आपण बघितले त्याच पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. सेकंड आपल्याला मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला बघायचं आहे.
मग याच्यात काय असणार परत, पाईप आपण कन्सिडर करू लाईक दिस, ज्याची लेंथ आपल्याला माहिती आहे, लेंथ एल आहे. आता पुढची जी पॉसिबल आपल्याला व्हायब्रेशन्स आहेत, तर कशा पद्धतीने त्याची व्हायब्रेशन्स असू शकतात आपल्याला माहिती आहे. तर सेकंड व्हायब्रेशन्स मला या पद्धतीने मिळू शकतात. बरोबर आहे. कलर करून दाखवतो तुम्हाला मी, कलर बघू आपण त्याचा, कलर करून घेऊ जी क्लिअर तुम्हाला कळणार. या पद्धतीने कंडिशन काय आपली, देर इज ऑलवेज अँटीनोड ॲट ओपन एंड. ओपन एंडला काय पाहिजे आपल्याला, अँटीनोड पाहिजे. म्हणजे या पद्धतीने सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला मिळणार. मग याची वेवलेंथ मला काढायची. वेवलेंथ काढायची म्हणजे काय झालं, हे एक लूप आणि दोघं मिळून एक लूप, म्हणजे मला काय मिळणार त्या ठिकाणी वेवलेंथ लॅम्बडा. दोन लूप मिळून काय होतं तुमची वन वेव त्या ठिकाणी तयार होते, तिला आपण त्याची वेवलेंथ असं लॅम्बडा. ह्या पद्धतीने मला मिळणार. फॉर्म्युला माझ्याजवळ आहे. कुठला फॉर्म्युला, आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन मी याला N1 अशी फ्रिक्वेन्सी म्हणतो. N इज इक्वल टू V अपॉन लॅम्बडा फॉर्म्युला आपल्याला. सो N1 इज इक्वल टू मी लिहितो V अपॉन लॅम्बडा. बरोबर, ही फ्रिक्वेन्सी आपण लॅम्बडा 1 घेतली. बरोबर, लॅम्बडा 1 घेतली म्हणजे एलची व्हॅल्यू काय मिळणार मला, लॅम्बडा 1 किंवा लॅम्बडा 1ची व्हॅल्यू मला मिळणार L. सो N1 इज इक्वल टू V अपॉन L असा फॉर्म्युला मला मिळणार. आता याच्यात थोडंसं आपल्याला, कारण आपलं जे बेसिक इक्वेशन आहे ते आहे V अपॉन 4L, सॉरी V अपॉन 2L. जर मला त्या फॉर्ममध्ये आणायचं, असं का आणतोय आपण, आपल्याला काय करायचं, ह्या हायर फ्रिक्वेन्सीला फंडामेंटलशी आपल्याला काय करायचं, कम्पेअर करायचं, म्हणून फक्त आपण करतोय. मी काय करतो मग, याला जर मी मल्टिप्लाइड बाय 2 आणि डिवाइड बाय 2 केलं तर चालेल का नाही. मग कसं होणार आहे, N1 इज इक्वल टू V अपॉन किंवा 2 V अपॉन 2L चालेल ना. V अपॉन 2L हा 2 पुढे घेतला मी. आता ही जी टर्म आहे ही म्हणजे आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे N1 इज इक्वल टू काय मिळणार मला 2N. इज इट राईट. म्हणजे काय झालं, आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतरची जी मिळाली मला, नेक्स्ट लगेच त्याच्या बाजूची जी मिळाली ती मला मिळाली 2N. याला काय म्हणणार आपण, सेकंड हार्मोनिक्स, किंवा याला म्हणतो आपण फर्स्ट ओव्हरटोन. बरोबर आहे. थोडं आठवा, जे आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं पाईप क्लोज ॲट वन एंड, त्याचे पण आपण सेकंड मोड बघितलं. त्याच्यामध्ये आपल्याला N1 ची व्हॅल्यू मिळाली होती 3N, म्हणजे त्याच्यात सेकंड जे हार्मोनिक्स होतं ते ॲबसेंट होतं. या ठिकाणी सेकंड हार्मोनिक सुद्धा काय तुमचं प्रेझेंट आहे. बरोबर आहे. आता पुढचा पार्ट आपण बघू, थर्ड मोड आपण बघू. तिसरा, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. परत मी पाईप ड्रॉ करतो की अजून कुठल्या पद्धतीने ही स्टेशनरी वेव्ह व्हायब्रेट होऊ शकते ते आपण बघतोय. याच्यामध्ये अजून पॉसिबल काय, एक लूप. या पद्धतीने अजून अशा पद्धतीने वेव्ह आपण स्टेशनरी वेव्ह त्या ठिकाणी व्हायब्रेट होऊ शकते. याची लेंथ मला काढायची, तर ही बघा एक वेव्ह झाली. एक वेव्ह झाली म्हणजे काय झालं तुमचा, वेव्ह लेंथ त्याची लॅम्बडा, आणि हे दोघं मिळून एक लूप तयार झालं म्हणजे लॅम्बडा बाय 2. म्हणजे काय मिळणार मला, लॅम्बडा प्लस लॅम्बडा बाय 2 म्हणजे किती मिळालं, 3 लॅम्बडा बाय 2. या पद्धतीने. बरोबर. एलची व्हॅल्यू इथे लिहितो मी, L इज इक्वल टू 3 लॅम्बडा बाय 2. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू किती, मग देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू 2L अपॉन 3. आपण याला लॅम्बडा 1 म्हटलंय, आपण याला लॅम्बडा 2 म्हणू. या पद्धतीने बस ती व्हॅल्यू आपल्याला आता परत पुट करायची आहे. आपल्याला बेसिक इक्वेशन फ्रिक्वेन्सीचं माहिती आहे, N इज इक्वल टू V अपॉन L. याला आता मी N2 म्हणतो, सॉरी V अपॉन लॅम्बडा
याला आपण N2 म्हणतो. ही लॅम्बडाची व्हॅल्यू मी इथे पुट करतो. सो N2 इज इक्वल टू V अपॉन 2L अपॉन 3. हा 3 वर जाणार. सो N2 इज इक्वल टू 3 V अपॉन 2L. आता ही टर्म बघा 2 V अपॉन 2L. ही म्हणजे आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे मला मिळणार N2 इज इक्वल टू 3N. N is equal to V upon TL, N1 is equal to 2N, N2 is equal to 3N. याला म्हणतो आपण थर्ड हार्मोनिक्स किंवा सेकंड ओव्हरटोन. बरोबर. म्हणजे आता बघा या ठिकाणी ज्या फ्रिक्वेन्सीज आपल्याला मिळणार त्या फ्रिक्वेन्सीज कशा मिळणार आपल्याला N, 2N, 3N, 4N, 5N डॅश या पद्धतीने. मग या दोघांची बघा तुम्ही MCQs मध्ये असं विचारलं होतं. आता दोन आपल्याजवळ आहेत. पाईप इज क्लोज ॲट वन एंड, क्लोज ॲट वन एंड, आणि इथे ओपन ॲट बोथ एंड्स. म्हणजे याच्यामध्ये काय माहिती का सेकंड मध्ये काय की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन ऑल इट्स मल्टिपल्स. सगळे मल्टिपल्स त्याचे त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत. इव्हन पण आणि ऑड पण सर्व मल्टिपल्स आपल्याला त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले आपल्याला दिसतात. तर अशा पद्धतीने व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलमचा जर आपण विचार केला तर त्याच्यात दोन पार्ट आपण बघितले आणि दोघं पार्टमध्ये कशा पद्धतीने हार्मोनिक्स किंवा ओव्हरटोन्स प्रेझेंट असतात ते आपल्याला त्या ठिकाणी आपण बघितलं. तर मग याच्यावरनं काय असतं का याचा नेमका उपयोग काय असतो किंवा कसं, तर जेवढे जास्त हार्मोनिक्स साऊंडमध्ये प्रेझेंट असतात तेवढे साऊंडची क्वालिटी जी असते ती चांगली असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्व हार्मोनिक्स आपल्याला प्रेझेंट आहेत. इथे कुठे प्रेझेंट आहेत, वेन पाईप इज ओपन ॲट बोथ एंड्स. तर ह्या पद्धतीचा जो साऊंड क्रिएट होणार अशा पद्धतीची जेव्हा व्हायब्रेशन्स एअर कॉलममधनं जातात की ज्याच्यामध्ये सर्व हार्मोनिक्स प्रेझेंट असतात तर त्याची जी साऊंड क्वालिटी असते ती दॅट इज बेटर दॅन द पाईप इज क्लोज ॲट वन एंड. तो पुढचा जो टॉपिक आपण बघू त्याच्यामध्ये आपल्याला व्हायब्रेशन ऑन स्ट्रिंग आपल्याला बघायचे. स्ट्रिंगवरचे व्हायब्रेशन्स कसे असतात, मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने साऊंड हे प्रेझेंट असतात, त्याचे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोनचं आपल्याला स्टडी करायचं आहे. ज्याच्यावर आपल्याला एक्सपेरिमेंट पण आहे. लॅबमध्ये आपण प्रॅक्टिकल करू तेव्हा आपल्याला अजून बघता येईल. याच्यावर आपल्याला एक्सपेरिमेंट आहे. याच्यावर नाही, हा जो पहिला पार्ट आहे आपला पाईप क्लोज ॲट वन एंडचा, तर त्याच्यावर आपल्याला रेझोनन्स ट्यूब नावाचा एक एक्सपेरिमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला साऊंडची वेलॉसिटी आपल्याला एअरमध्ये डिटरमाइन करता येते. ठीक आहे. तर पुढच्या पिरियडला आपण हा पार्ट बघू. ठीक आहे. थँक्यू. ते लाल आहे ना.